नमस्कार मित्रांनो, मी अशोक डोंगरे. स्वागत आहे तुमचं डोंगरदऱ्यातल्या गोष्टीत. तर मित्रांनो, आज पण मी एक तुमच्यासाठी शानदार गोष्ट घेऊन आलोय. एक छोटंसं तलाव होतं आणि त्या तलावात भरपूर छोटे छोटे मासे राहत होते. आणि तिथं एक चावट बगळा पण राहत होता. तो बगळा काय करायचा, मासे कडेला आले की एक 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 मासे उचलून खायचा. काही दिवसांनी तो म्हातारा झाला. मासा काय पकडता येईना, काहीच होईना. म्हातार पण वाईट असते. मग त्याने एक डोकं लढवलं. म्हणलं आता ह्या माशाली काहीतरी आयडिया केरून माझ्या जवळ आणावं लागते. त्यानं माशांना सांगितलं, अरे मी एक अशी गोष्ट ऐकली. ते म्हणले काय? थोड्याच दिवसात हे तलाव पाक काटून जाणार आहे आणि आपण सगळे मरणार आहे. माशांना खरं वाटलं. तलाव बी छोटा आहे, ही आटला तर आपण सगळे मरणार. तो म्हणला माशांनी, मी नाही मरू शकत. म्हणलं कसं काय? मला पंकज तिकडे एक मोठं तलाव आहे, तिथं जाऊन मी राहू शकतो. वाटलंच तर तुम्हालाही घेऊन जातो तिथं मला सोबत. माशांना खरं वाटलं. मासे म्हणले, चालतंय, हे तळ आटणार म्हणल्यावर तुम्ही आम्हाला मोठ्या तळ्याकडे घेऊन चला. बगळा प्रत्येकाला जवळ बोलवायचा, तोंडात धरायचा, मस्त तळ्याच्या निमित्तानं घेऊन जायचा आणि खायचा. दुसऱ्या दिवशी यायचा. असं एक एक करीत त्या तलावातले त्यानं सगळे मासे संपवून टाकले. आणि मग तिथून हे खेकडा एक पाहत होता ह्या बगळ्याची स्टोरी. खेकडा बगळ्याला म्हणाला, आता मला पण त्या तळ्याकडे घेऊन चला, कारण आता मला बी एकट्याला कर म्हणा, मला बी त्या तळ्याकडे घेऊन चला. मग त्याने काय केलं, तो मला, अरे चुचित नको धरत वागा, माझं तोंड आहे ना दबाय लागले रे, मला तुझ्या खांद्यावर बसू दे. खेकडा मस्त दोन्हीकडून दोन नांग्या करून त्या बगळ्याच्या खांद्यावर बसला आणि उडाला. जाता जाता बगळा तळ नाही काही नाही आणि अलीकडच उतरायला लागला जिथं हा मासे खात होता. त्याने उतरायच्या टायमाला माशाची काटे बघितली. अरे अरे म्हणला, ह्या बगळ्याने इथंच माशांचा सगळ्या गेम केलाय आणि आता माझा पण करतोय. म्हणून बगळ्याने खाली उतरायच्या टायमाला दोन्ही नांग्यांनी त्याचा गळा पक्कावाळा आणि बगळ्याचाच खात्मा केला. तसं मित्रांनो, ही गोष्ट मी बगळ्याची किंवा कुणाची सांगितली नाही. एखादा माणूस अनेक जणांना गोड बोलून फसवतो, त्यांचा गेम करतो, पण त्याचाही गेम करणारा माणूस एकतरी जन्मतो आणि त्याचा पण गेम करतो. बरं, ही गोष्ट मी तुम्हाला त्याच्यामुळं सांगितली की काही जण गेम करतात, नाचतात, पण त्याचाही गेम करणारा कुणीतरी असतोच. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट कमेंट करून अवश्य सांगा. भेटू उद्याच्याला. तोपर्यंत नमस्कार.